श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। यालाच कृष्ण पिंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते। सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे। या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे। पुराणानुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते। येत्या 14 जून म्हणजे शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची। 14 जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे 10:07 होईल। त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे। धार्मिक मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात। गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात, जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात। या संकष्टी चतुर्थीला 3 शुभयोग तयार होत आहेत: ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग। आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंत पटीने प्राप्त होत असतं। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त 1 पान। हे पान तो घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर ते कोणतं पान आहे, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे। जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे। 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचे। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे। गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर दुर्वाची 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची। ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। तुम्ही लाडू, मोदकचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे। दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे। संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते। त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे। वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे। जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा, कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घराचं वातावरण चांगलं राहतं। जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही।
तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे। हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं। जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं आणि ही संकष्टी चतुर्थी आली आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी बजरंग बलींना जास्वंदीचं फूल अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं। तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला जास्वंदीचं रोप लावण्याचा सल्ला हा दिला जातो। मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये विलंब, कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं, त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा जर तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर आवर्जून तुम्हाला जास्वंदीचं झाड हे लावलं पाहिजे। त्याचबरोबर जास्वंदीचं फूल हे सूर्यदेवांना सुद्धा अर्पण केलं जातं। आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा जल अर्पण करायचं। त्या जलमध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फूल टाकायचं आणि ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते, ज्यामुळे आपल्या नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे। आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची। तुमची जी पण इच्छा असेल, जसं की धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावर लिहायची। बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची इच्छा ही लिहायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे, त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। आता आपल्याला 21 दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची। म्हणजे जी इच्छा तुम्ही पानावर लिहिली आहे तीच इच्छा आपल्याला बोलायची आणि ते 21 दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे। आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायची। तर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं। जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा तिथे बसवायचं। त्यांनी श्रवण केलं त्यामुळे सुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे। 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा। ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा। ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा, ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। जी इच्छा तुम्ही पानावर लिहिली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला बोलायची आणि ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना ही करून घ्यायची आहे। संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर हे इच्छा लिहिलेलं पान, त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवले त्याच्यातले 11 तांदळाचे दाणे, या 3 वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। गणपती बाप्पांना हळद कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा। त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला 21 दुर्वांच्या जुडीला ठेवायचं आणि आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलायची आहे आणि त्या वस्तू गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे। त्याचबरोबर जे 11 तांदळाचे दाणे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। गणपती बाप्पा मोरया।